नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आता सध्या आहे ना पितृपक्ष चालू आहे. ह्या पितृपक्षामध्ये ना भरपूर भाज्या केल्या जातात. तर त्यापैकी ना मी तुम्हाला पाटवडी ही करून दाखवली आहे. तर आता आहे ना दुसरी भाजी मी करून दाखवते तुम्हाला. तर ही भाजी ना चक्की म्हणजे आहे ना डांगर आणि चक्की ही सारखी असते, पण डांगर आहे ना थोडंसं लांब आकाराचं असतं आणि चक्की गोल आकाराची असते. तर बघा अशा पद्धतीची असते. तर याची रेसिपी ना आज मी तुमच्या संग शेअर करते आहे, कारण डांगर जर नसलं ना तर चक्कीची भाजी केली जाते पितृपक्षामध्ये. तर बघा आता आहे ना ही चक्की म्हणजे अर्धा किलो चक्की आणलेली आहे. विकतच आणली होती. तर गावाकडं भेटतात अशा चक्क्या. मी तर शक्यतो बाजारामध्ये सिटीमध्ये भेटत नाही, पण गावाकडं अशा प्रकारची ही चक्की आहे ना ती भेटती. तर याची रेसिपी ना आज मी तुमच्या संग शेअर करते आहे. तर चला आता ही चक्की ना आपण बटाट्यासारखी कापून घेऊ. तर बारीक बारीक खापा आहे ना करून घ्यायचे आहे बटाट्यासारख्या. तर थोडीशी कडक असते ती म्हणजे आहे ना ज्याचा जे पाठीमागचा भाग आहे ना तो थोडा टणक असतो, पण खायला एकदम चवदार लागतो. तर बघा अशा पद्धतीची ना मी फोडी करून घेतले आणि पाठीमागचा भाग हा काढलेला नाही आहे, तसाच ठेवला आहे. तो एकदम टेस्टी आणि चवदार लागतो. तर चला आता चक्की आपली कापून झाली आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू, म्हणजे फोडणी द्यायला सुरुवात करू. तर तेल टाकलं आहे मी 1 चमचा भरून. त्यामध्ये ना अर्धा चमचा मेथी दाणे टाकले, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकले. मोहरी दाण्याने ना डांगराला आणि चक्कीला खूप छान अशी टेस्ट येते. तर त्यानंतर आहे ना 2 चमचे ठेचलेला लसूण टाकला आहे. तर हे सर्व आहे ना चांगलं तळून घेऊ आपण. जिरे, मोहरी, लसूण आणि मेथी दाणे. तर मेथी दाणे चांगले तळल्यानंतर आहे ना आता आपण यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंगाना बी ना खूप छान अशी चव येते. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे. तर हळद हिंग चांगला तळून घेऊ. तर बघा मस्त असा हिंग आणि हळद तळला आहे. त्यानंतर आपण आता चक्की कापलेली ना ती टाकून देऊ. तर बघा चक्की आहे ना मस्त असे बारीक बारीक खाप केलेले आहे मी. आपल्या बटाट्याच्या फोडीसारख्या फोडी केल्या आहे. तर आता आहे ना ही मिठामध्ये 2 मिनटं आहे ना परतून घेऊ. अगोदर तेलात परतून घेतली, त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि मिठामध्ये ना चांगली परतून घ्यायची आहे. आणि चांगले परतल्यानंतर आहे ना यावरती ना झाकण ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. आणि चक्की ना अगोदर कापताना मी ओल्या कपड्याने ना पुसून घेतली होती. म्हणजे पूर्ण जर असली ना ती तर मग धुवून घ्यायची. जर पूर्ण नसली अर्धी कापेल जर असली ना ओल्या कपड्याने पुसून घ्यायची, पण पाण्याने धुवायची नाही. कारण पाण्याने जर धुतली ना तिचा गटका होतो आणि खायला चांगली लागत नाही ती. त्यामुळं तर हे बघा मस्त अशी आपली अर्धवट चक्की शिजलेली आहे आता. तर आता आपण आहे ना ही चक्की परतून घेऊ 2 मिनटं आणि एका ताटामध्ये काढून घेऊ. तर बघा तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा अर्धवट शिजलेली आहे, थोडीशी बाकी आहे शिजायची. पण आता याला डबल फोडणी द्यायची आपल्याला. तीच कढई घेतली मी. त्या कढईमध्ये ना तेल टाकलं आहे 1 चमचा भरून. तर ह्या वाटणामध्ये ना मी 5-6 हिरव्या मिरच्या, मूठभर शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. तर याचं वाटण करून घेतलं आहे. पण वाटण आहे ना थोडंसं जाडसर करायचं आहे आणि हे वाटण आहे ना थोडं कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला चक्की खायला ना छान लागते. तर बघा असं वाटण तळून घेतलं आहे. त्यानंतर एवढी जी वाफवलेली चक्की ना ती टाकून द्यायची आणि परतून घ्यायची. बघा काहीच वेळ लागत नाही भाजी करायला. एकदम 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार होती. तर बघा आता आहे ना परतून घेतल्यानंतर यावरती कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि मीठ अगोदर आपण टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ काय टाकायचं नाही आहे. तर बघा अशी साधी सोपी गावरान पद्धतीने बनवलेली चक्की तयार झाली. ही पितृपक्षामध्ये पण केली जाते. तर बघा आता आपली चक्की पण शिजली आहे. तर व्हिडिओची एंड मी इथंच करते आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरपूर जण आहे ना माझी रेसिपी बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात. आठवणीने सबस्क्राईब करत राहा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय.